लोणावळा आणि खंडाळा परिसरामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसाच्या नंतर अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या। खंडाळ्यामधल्या रस्टिक नॉर्थवे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती हॉटेलच्या लगत असलेल्या डोंगराचा काही भाग हा कोसळला आणि तिथला मातीचा मोठा ढिगारा खाली आलाय। या मातीच्या ढिगाऱ्याच्या खाली 2 ते 3 जण अडकून पडले अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली। हॉटेलमध्ये काम करणारे वॉचमॅन, माळी तसेच इतर काही कर्मचारी अद्यापही बेपत्ता आहेत। त्यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाकडून युद्ध पातळीवरती शोध मोहीम सुरू आहे। दरम्यान कालच्या मुसळधार पावसामुळे अनेक वाहनं देखील मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत। ती वाहनं बाहेर काढण्याचं देखील काम सुरू आहे। आजही लोणावळा खंडाळा या परिसरामध्ये पावसाची संततधार सुरू असल्यामुळे इथल्या बचाव कार्याला अडथळे येत आहेत। सध्या प्रशासन या परिस्थितीवरती बारकाईनं लक्ष ठेवून आहे। तर लोणावळा आणि खंडाळा या परिसरामधली ही दृश्य आपण बघतोय। मोठ्या प्रमाणावरती काही भागामध्ये मातीचे ढिगारे हे खाली येताना दिसत आहेत आणि त्यामुळे अर्थातच इथले मार्ग बंद झालेत। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे हॉटेलमध्ये काम करणारे जे छोटे मोठे कर्मचारी आहेत त्यांच्यापैकी 2 ते 3 जण या मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडले अशी भीती देखील व्यक्त होताना दिसतेय। खंडाळ्यामधल्या रस्टिक नॉर्थवे असा हा परिसर आहे आणि डोंगरालगत असणारे जे हॉटेल आहेत तिथला हा परिसर आहे। हा भाग खाली कोसळला आणि इथला मातीचा ढिगारा हा खाली आलेला दिसतोय। अजूनही इथे प्रशासनाकडून बचाव कार्य किंवा शोध कार्य आपण म्हणूया हे सुरू आहे। लोणावळा खंडाळा या परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। लोकांचे घर पाण्याखाली गेलेले आहेत, तर काही ठिकाणी लँडस्लाइड देखील झालेला आहे। आता मी खंडाळा परिसरातील रस्टिक हायलँड या परिसरात आहे। जर आपण बघितलं तर उंच डोंगरावर हे सगळे हॉटेल्स या ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत आणि मोठं लँडस्लाइड या ठिकाणी झाल्यामुळं अनेक गाड्या वाहून आलेल्या आहेत। या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाड्या गेलेल्या आहेत। एवढंच काय तर 2 जण अजून सुद्धा या ठिकाणी मिसिंग आहे आणि त्यासाठीच ही शोध मोहीम या ठिकाणी राबवली जाते। जवळपास 3 ते 4 JCB या ठिकाणी आहेत जे गाळ या ठिकाणी काढतायत। आपण बघतोय समोरच्या बाजूला देखील काही वाहनं वरून थेट खाली वाहून आलेली आहेत। पाण्याचा जोर पाऊस जो झालेला होता त्यानंतर आपल्यासोबत इथले पोलीस अधिकारी साहेब आहेत, वाणी साहेब। सर, कालपासून हे रेस्क्यू ऑपरेशन इथं सुरू आहे, सध्या काय परिस्थिती आहे? किती लोक मिसिंग आहेत सध्या? इथे 2 कर्मचारी यांचे मिसिंग आहेत। पापा क्या करते थे वो यहाँ पर? एक गार्ड की नौकरी। तो अभी का मतलब क्या पता चल चुका है, लग सका है यहाँ पे क्या चल रहा है? अभी तो कुछ पता नहीं पड़ा है, बिल्डिंग भसक गया है। अब देखो क्या होता है। मतलब वो कल रात को ड्यूटी पे थे यहाँ पे? हाँ, कल रात को ड्यूटी में थे, सुबह आए नहीं घर पर। घर नहीं लौटे वापस? और कितने कुछ कई लोग फंसे हैं इसमें? हाँ, गंगाराम और एक माली था, वो भी इसी में फंसा है। बघू शकतो हे या हॉटेलच्या मागची बाजू आहे। संपूर्ण मातीचा ढिगारा इथे दिसतोय। संपूर्ण माती या परिसरात होती आणि हळूहळू या JCBच्या सहाय्याने काढलं जाते। आतमध्ये देखील इथं केबिन आहे, काही लोक अडकलेली होती, त्यांना आता काढण्यात बाहेर अर्थातच या सगळ्या रेस्क्यू ऑपरेशनला यश आलेलं आहे। अजून सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीने लँडस्लाइड अनेक ठिकाणी झालेले आहेत, तिथे देखील अशाच पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। तर काही ठिकाणी लोणावळ्यात छाती एवढं पाणी लोकांच्या घरामध्ये साचलंय, अशी परिस्थिती या पावसानंतर पाहायला मिळते। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, खंडाळा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.